लातूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे सुधाकर शृंगारे आणि काँग्रेसचे शिवाजी काळगे यांच्यात अटीतटीची लढत आहे। मात्र लातूरकरांनी यंदा कुणाला कौल दिलाय आपण पाहूयात। नमस्कार, मी सुनील कांबळे आणि आपण पाहतायत एनडीटीव्ही मराठी। पैज लागली या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। नुकतंच मतदान पार पडले आहे ना, आता प्रतीक्षा आहे ती निकालाची। नाक्यावर आणि टपरीवर आणि गावखेड्यामध्ये एकच चर्चा आहे, आपल्या जिल्ह्यातला कोण होणार खासदार। आणि तशी चर्चा आहे प्रत्येक जिल्ह्यातल्या पत्रकारांमध्ये सुद्धा। माझ्यासोबत आहेत आज लातूर जिल्ह्यातले ज्येष्ठ पत्रकार, त्यांच्यासोबत आपण जाणून घेऊयात की लातूरमध्ये नेमकं चित्र काय असणार आणि कोण निवडून येणार आणि कोण होणार लातूरचा खासदार। सर, मला सांगा, कोण निवडून येणार? सुधाकर शृंगारे। सर, तुम्ही? काँग्रेसचे डॉक्टर शिवाजीराव काळगे। सुधाकर शृंगारे। सुधाकर शृंगारे निवडून येतील। डॉक्टर शिवाजी काळगे। का असं, का शिवाजी काळगे निवडून येतील? या ठिकाणी जर शिवाजी काळगे बाबतीत बोलत असताना सुधाकर शृंगारे हे डबल उमेदवार म्हणून पडलेले आहेत। त्यांच्याबरोबर प्रचंड मतदारांमध्ये नाराजी आधीच होती, परंतु जेव्हा ज्या पद्धतीनं त्यांनी प्रचारामध्ये त्यांची वेगवेगळी विधानं चर्चेत आली, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की एक सुशिक्षित खासदार जिल्ह्याला द्यावं ही सर्वसामान्य मतदाराची अपेक्षा झाली। आणि त्याचबरोबर या ठिकाणी जातीय समीकरणांमुळे किंवा वेगवेगळ्या घटकांमुळे या ठिकाणी डॉक्टर शिवाजी काळगे यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली होती। आणि पहिल्यांदा कधी नव्हे ते देशमुख कुटुंबियांनी ही निवडणूक मनावर घेतली आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी प्रचारामध्ये आघाडी घेण्याचं काम त्यांनी केलं। आणि याच्यामुळेच या ठिकाणी डॉक्टर शिवाजी काळगे यांचे चान्सेस हे विजयाचे जास्त आहेत। तुम्ही काय म्हणता, कोणाला काय म्हणता? माझ्या मताप्रमाणे जे सुधाकर शृंगारे आहेत, ह्यांचं एकतर व्यक्तिमत्व, त्यांनी केलेले कामं आणि गेल्या 5 वर्ष त्यांनी राजकारणामध्ये असताना निष्कलंक व्यक्तिमत्व आहे त्यांचं। आतापर्यंत त्यांच्यावर कुठल्याही टक्केवारीचा आरोप झाला नाही। आणि त्यानंतर केंद्रात देखील त्यांची सत्ता होती, राज्यात त्यांची सत्ता होती। आणि हे सगळं असताना त्यांनी लातूरमध्ये जे सांस्कृतिक कार्यक्रम घेतले, लातूरमध्ये विविध योजना आणल्या, केंद्राचा निधी खेचून आणला, हे सगळे फॅक्टर सुधाकर शृंगारे यांना विजयात महत्त्वाचे ठरतील असं मला वाटतं। काय वाटतं दादा? नाही, सुधाकर शृंगारे निवडून याचं एक कारण म्हणजे लातूरकरांवर आजही विलासराव देशमुख यांचा खूप चांगला प्रभाव आहे। आणि विलासराव देशमुख म्हणायचे की पंगत कुणाची असली तरी चालेल, वाढप्या आपला असला पाहिजे। पण केंद्रात पंगतच जर भाजपची असेल आणि उमेदवार भाजपचा असेल तर लातूरची जनता विकासाचं ताट भरून घेण्यासाठी ही नेहमी असुसली असते। सर, तुम्ही म्हणाल की डॉक्टर काळगे येतील, काय कारण आहेत काळगे येण्याची? डॉक्टर शिवाजीराव काळगे हे उच्च विद्याभूषित आहेत आणि लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या 2-3 निवडणुकांमध्ये अशी चर्चा होती की बाबा एखादा रबर स्टॅम्प या ठिकाणी लोकसभेच्या माध्यमातून पुढे जात आहे आणि लातूरकरांचे कुठलेही कामं होत नाहीत। लातूरकरांना लोकसभेच्या माध्यमातून लातूरची जी परंपरा आहे की शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांनी जी लातूरचं नाव देशपातळीवरती एवढ्या मोठ्या लेवलवरती नेऊन ठेवलेलं आहे आणि लातूरचा खासदार म्हटलं की शिवराज पाटील चाकूरकर यांच्याकडे पाहिलं जातं। मग तशा पद्धतीचाच खासदार लातूरमधून पुढे गेला पाहिजे अशी भावना लातूरकरांची गेल्या अनेक वर्षापासून होती, पण तशा पद्धतीचा उमेदवारच समोर येत नव्हता। आणि यावेळेला लातूरकरांना ती संधी निर्माण झाली। डॉक्टर शिवाजीराव काळगे यांच्या निमित्ताने एक चांगलं उच्च विद्याभूषित नेतृत्व काँग्रेसनं देण्याचा या ठिकाणी लोकसभेच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे। कोणी एक तर मी म्हणाल तसं सुधाकर शृंगारे हेच निवडून येतील। ह्याची कारणं अशी आहेत की या वेळेला काँग्रेसने एक वेगळी खेळी केली, कारण सलग 2014 आणि 19 दोन्ही वेळेला काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाला होता। काँग्रेसकडे उमेदवारी मागायला कोणी यायला तयार नव्हतं आणि त्यामुळेच लिंगायत समाजातील माला जंगम पोट जातीच्या माणसाला काँग्रेसने उमेदवारी दिली। खेळी अशी होती की यामुळे लिंगायत समाज आपल्याकडे वळेल, म्हणजे काँग्रेसकडे वळेल, काँग्रेसपेक्षा देखील देशमुखांकडे वळेल। या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये कोण येईल नाही तर कोण पराभूत होईल याचं काहीही देणं घेणं देशमुखांना नाही, कारण पुढच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लातूर शहर आणि लातूर ग्रामीण हे 2 मतदारसंघ आपले पक्के व्हायला पाहिजेत। लिंगायत समाजाच्या मनामध्ये आपल्यावर अन्याय होतो ही भावना आहे, ती दूर करण्याचा प्रयत्न करण्याच्या हेतूने उमेदवारी दिली। निवडणुकीच्या रिंगणामध्ये असलेले जे उमेदवार आहेत त्यांचं नशीब हे आता बंद पेटीमध्ये बंदिस्त आहे। येत्या 4 तारखेला नशीब कुणाचं उजळल हे पाहणं महत्त्वाचं आहे। सुनील कांबळे, एनडीटीव्ही मराठी, लातूर।